नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा समोरासमोर लढत असून दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे आणि आता आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत. आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे नेते माजी खासदार संजीव नाईक आहेत. सर, काय म्हणाल? दोन पक्षामध्ये काटेकी टक्कर आहे आणि शिवसेना आता आरोप केलेला आहे की नाईकांची एकाधिकारशाही घराणेशाही आम्ही संपुष्टात आणू. मला वाटतं या शहरानं 1995 सालापासून आणि 2025 म्हणजे एकदम 30 वर्ष या ठिकाणी झालेली आहे. या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये नाईक साहेबांनी एकदम संयमी भूमिका ठेवून राजकारण जेव्हा निवडणूक असते तेव्हाच केलेलं आहे. इतर वेळेस विकास हा अजेंडा ठेवून नवी मुंबईला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे की महाराष्ट्रातमध्ये आसपास पण कोण नाही आहे. आणि जे आरोप करत आहेत तेच कच्चे बच्चे नाईक साहेबांच्या हाताखाली मोठे झालेले आहेत. त्याच्यामुळे गणेश नाईकांना कोणी शिकवायचं नाही. आरोप करणं हे निवडणुकीमध्ये होत असतं. 16 तारखेनंतर सर्व गप्प बसतील. 16 तारखेनंतर सर्व गप्प बसतील. कारण मागची 5 इलेक्शन या शहरानं आम्ही गणेशजी नाईक यांच्या विकासासोबत आहोत. गणेशजी नाईक हे काय दादागिरी, धमकी किंवा पैसे असं करून आम्ही कधी निवडणुका लढवत नाही. आमचा एजेंडा असतो, आमचं प्लॅनिंग असतं, नियोजन असतं आणि ते आम्ही करून दाखवू, बघू, करू असं नाही. आम्ही करून दाखवलेलं आहे. हे जे बाकीचे म्हणतात ना आम्ही अमुक करू तमुक करू, करता करता बोलू नये पण आता संपलेलं आहे सर्व. तुम्हाला असं वाटतं त्यांचा आरोप घराणेशाहीचा योग्य वाटतं? मला वाटतं मागची 10 वर्ष आमच्या नायकांमधलं कोणीच नाही आहे तिथे. आहे का कोण? सागर नाईक हे शेवटचे महापौर होते. त्याच्यानंतर मागची 10 वर्ष म्हणजे आता हे 11 वर्ष आहे. 11 वर्ष आमच्यातला कोणीही नाईक त्या सभागृहामध्ये नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं घराणेशाही जे आरोप करतात त्यांच्या बायकांना तिकीट घेतलं, त्यांच्या मुलांना तिकीटे घेतलेली आहेत. त्याच्यामुळे आरोप म्हणजे शीशे के घर में रहने वाले पत्थर फेकानी करते असं मला असं वाटतं. बघा, हे तकलादू गोष्टी आहेत. माझं म्हणणं विकासावर बोला, या शहराच्या विजनवर बोला. हे घराण्याशी खूप वर्ष झाली. आता हे जुने झाले, हे विचार बोलणं जुनं झालेलं आहे. नवीन काहीतरी आरोप करा आणि आम्ही त्याला सामोरं जाऊ. पण आमचं म्हणणं हे आरोपांना आम्ही काही आमचं त्याच्यावर काय म्हणणं नाही आहे. आमचं एकच ध्येय आहे. जसं युद्धामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला विचारलं की तुला काय दिसतं आहे, तर फक्त डोळा दिसतो आहे, तसं आम्हाला फक्त या शहराचा विकास दिसतो आहे. या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय सर्वच गुणसंपन्न नरेंद्र मोदी साहेब, सर्व गुणसंपन्न, त्यांनी विकासाची गंगा महाराष्ट्रात आणली. आणि आज फडणवीस साहेबांच्या रूपानं आम्ही सातत्यानं नवी मुंबईचे प्रश्न मांडले. आणि गणेशजी नाईक साहेब असतील, मंदाताई म्हात्रे असतील, आमचे राजेशजी पाटील असतील आणि आमचे सर्व तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे जे सर्व सहकारी आहेत, आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की खऱ्या अर्थानं जो आता 25-30 वर्षात झालेला इतिहास हा अजून उज्ज्वल करण्यासाठी, अजून लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हे शहर आपल्या भारतीय जनता पक्ष आणि नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींचा प्रत्यय आपल्याला येत्या 5 वर्षात बघायला मिळेल. सर, आता कोण स्टार प्रचारक असणार आहेत? कधी कोणाच्या सभा असणार, रोड शो असणार नवी मुंबईमध्ये? निश्चितपणे येत्या 12 तारखेला संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आहे. आजच संध्याकाळपर्यंत समजेल की या शहरामध्ये तसं आजपर्यंत अशा स्टार प्रचारकांची कधी आवश्यकता भासलेली नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार यांना जर एखाद्या कुठला विशेष अशा व्यक्तिमत्वांची आवश्यकता असं वाटत असेल तर ते आमच्याशी आज हितगुज करून आम्ही प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून अशा पद्धतीची व्यक्तिमत्व येतील, त्यांच्या पॉकेट्समध्ये तो आपला विषय त्या ठिकाणी मांडतील असा मला विश्वास आहे. पण मला असं वाटत नाही की एवढी काही आवश्यकता आम्हाला या ठिकाणी पडेल. नक्कीच आपण पाहतो की विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे घराणेशाही ही एकच मुद्द्यावरती या ठिकाणी ते बोलत असल्याचं संजीव नाईकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.